आता मॅच आपला बघायला मिळेल घेरा दातेगड गोजेगाव या दोन टीमनी या मॅच या झोंब्या आपल्याला बघायला मिळतील. तिसरी फेरींची ही लास्ट मॅच आहे. प्रदीप भोसले दादूस आलाय या साईडला, त्या साईडला आहे किरण मांडवकर. बघू किती मांडवा घालतय, चौकर मारतय, छक्क मारतय, बघायला लागल ना. आता चेंडू अवताला आलाय दादूस. योगेश सेट, चेंडू अवताला आलाय. तिसरी फेरींची लास्ट मॅच, पहिला चेंडू. ये जबरदस्त इनसाइड आउट इथं बघायला मिळते. चेंडू गेलाय चकोटा. अगदी आपण पाहतोय खेळाडू तिथं आहे, त्या खेळाडूचे डोकं वरची चेंडू, चकोटा शॉट. 4 धावा धावफलकाटावर पहिला चेंडू आणि या पहिली चेंडू 4 धावा धावफलकाटावर लागतील. धावा बनवायला लागतील. 3चे ग्रुपमध्ये जावायचं असेल तर 2 मॅची झाल्या. आता ही तिसरी मॅच आणि लास्ट मॅच तिसरी फेरींची फिल्डिंग लावलेली आहे. गोजेगावला हित आणि घेरा दातेगड अशी दोन टीमींची मॅच आहे. ह्यो आता जास्त उरलेला चेंडू तिकडे मंघारी मारलाय. चेंडू थांबाचा नाही, चेंडू चाललाय जाईल, चेंडू थांबाचा नाही. सासू स्मेली खोकून जावय आला 90 टाकून ना दादासने चौकार मारला. यो वाकून जबरदस्त चौका मारलाय दादासनी. सासूस खुश, बायको खुश, सासरास खुश. 8 धावा धाव फलकाटावा. पहिला इकडं चौका मारला, मग तिकडं मारला. यांगा त्यांगा काय शॉट मारतय. लगन झालाय काय झालाय मग त्याला शॉट मारायची जाम प्रॅक्टिस. काय जबरदस्त इकडे एक तिकडे वाकरा. यो या कारा बाबा कपला काय अंपायर काय न न न न रे बाबा न आउट न. अंपायरने सांगलं, अंपायर बघायला सांगते. तिसरे अंपायरला बघायला सांगलाय. बघ काय लागलाय, बॅटला लागलाय, हाताला लागलाय, फोरमला लागलाय, काय खांद्याला लागलाय, बॉल काय लागलाय बघा. विकेट किपरला वाटला आऊट आहे, त्याने सांगला अंपायरला आऊट द्या. अंपायर सांगते तिसरा अंपायर बघीन. काय जबरदस्त क्वालिटी आहे पोरा करिया, काय खतरनाक. वाह अंपायर नयन सर, तिसरा अंपायर या इकडं. जाम क्रिटिकल आहे, आयसीयू मध्ये आहे ही केस, आयसीयू मध्ये आहे. थोडा टाइम लागेल, थांबा. स्पेशालिस्ट बोलवलाय, स्पेशालिस्ट. हा नाही बघ किती डॉक्टर ऑपरेशन करायला करायची आहे तिकडे. बाबा जाम क्रिटिकल आहे. अंपर काय नॉट आउट. अंपायर सांगला आउट नाही. 2 चौक मारलं. तिसरा चेंडू असा उरला, हाताला लागला, विकेट किपरच्या हाताने गेला. विकेट किपर सांगला अंपायरला आउट दे. अंपायर सांगला नाही आउट. भिसून मारलाय तिकडं, आरपट्टा मारलाय, चेंडू थांबाचा नाही. जबरदस्त दादाचा फटका. यगाव 2 तुकडं. 4 चेंडू केलाय, 4 चेंडू 3 चौक मारलं. 12 धावा धाव फलकाटावा. 12 धावा धाव फलकाटावा. पहिला ओव्हर हाय, पहिला ओव्हर आणि पहिले ओव्हर तो 4 चेंडू आवाजला. 12 धावा धाव फलकाटावा. विकेट अजून गेली नाही. किरण तापलाय, ऊन तापलाय तसा किरण पण तापलाय. यो अरे बाबा ए प्रभू राम कृष्ण जगन्नाथम, काय केलास. चड्डी निघली काय कॅच सोडू नकोस बाला. खतरनाक काम असते, कॅच सोडायचे नसते. कॅच सोडलीस म्हणजे मॅच सोडलीस बाला. तो एक तर चौक मारते ना त्याच्या कॅची सोडतस. ये बघ जबरदस्त. तुम्ही कॅची सोडल्या तरी मी दांडली उरवीन
आणि दांडली उडवली, होगी तेरी दांडी गोल. आमचा योगेश शेठ पॉवरफुल. चलो जाओ तिकडे तंबू मध्ये बंबू टाकाला. धावा धाव पलकाटावर 12. कारला यांचा कारा याची कारली पहिली विकेट. 18 चेंडू आई धावा धाव पलकाटावर 12. आता किती धावा बनवतील. घेरा दातेगड घोजेगाव या दोघांच्या मॅची, दोघांच्या झोंब्या. कोण झोंबी जिकल, कोण कोणला चितपट करीन. श्री पावनाई देवी स्पोर्ट्स क्लब कारवट, विन्सी 11 इठ्ठलवारी, तालुका पाटण, जिल्हा सातारा याही ठेवलेल्या या मॅची. रॉबिन भाई ट्रॉफी 2025 2025. रॉबिन शेठ जिंदाबाद जिंदाबाद. कोण जिंकल ही ट्रॉफी, कोण जाईल घरा घेऊन, कोण बायकोला दाखवीन. बायकोला खुश करायचं आहे. दिवसभर बायकोला सोडून इकडे आलो, नाराज आहे ती. तिला खुश करायचं आहे. मॅची जिंकायला लागल, ट्रॉफी जिंकायला लागल, तेव्हा संध्याकाळी पप्पी नाही. तुम्हाला काय नाही, सुका राहावं लागल. पहिला ओव्हर खपला. 12 धावा धाव पलकाटावर. ज्यांचा लग्न नाही झाला त्याही वाट बघा लग्न व्हावाची. हाली पोरी झाल्यान कमी, पोरा वारल्या आणि श्री भ्रूण हत्या वारली. पोरगी नको पण याच्या पण बायको पाहिजे. पोरगी नको पण आई पाहिजे. म्हणून श्री भ्रूण हत्या थांबवा. तव बायको मिळेल, तव आई मिळेल, तव बहिणीस मिळेल. नाही तर काय बापयांशी लग्न करशील. महेश शेठ बॉलिंग करायला आला. धावा वारल्या का धावपल का नाही बाळत आहेत. नवीन बॅट्समन आलाय दीपक शेठ. काय करते बघू त्यांच्या टीमीसाठी. 17 नंबर वाला टाकते बॉलिंग. जबरदस्त जबरदस्त लेट कट. पहिले स्लिप मध्ये चेंडू हरवलाय. एक धाव आली. 13 धावा धाव पलकाटो. पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खपला. मग 5 फिल्डर ठेवलं. मोठे गोलान आणि बारके गोलान आहेत ते फिल्डर. मोठे गोलान 5 फिल्डर आहेत. एक फिल्डर आहे काऊ कॉर्नरला, एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे नाही, एक हाय डीप कव्हरला. असं 5 फिल्डर. आता परत फिरवला. काऊ कॉर्नरचा घेतलाय डीप मिड विकेटला. इकडे थोडा खाली ठेवलाय काऊ कॉर्नर. जाम मोठा गॅप आहे. बघू आता काय करतात. इकडची त्याला एक फिरवला, मिड ऑफला ठेवला एकाला, एक शॉर्ट कव्हरला ठेवला, एक शॉर्ट मिड विकेटला आणि एक पहिली स्लिप बघतो ना आपण. अशी फिल्डिंग जाम 5 टाकाचा होता. अंपायरनी चांगला वाईट आहे. डावे काठीचे बाहेर टाकला. या काठ्या उरवायला लागतील तर तुम्हाला विकेट मिळेल आणि बॉलिंग नीट टाकायला लागेल. 14 धावा धाव फलकाटावर झाल्या कारण वाईटची एक वारलेली आहे. 14 धावा धाव फलकाटावर. 17 नंबर वाला ये बॉलिंग करते. जाम फास्ट मारायचा होता. चेंडू लागला अंगावर. इकडे तिकडे चेंडू भटकागतय. धाव काय मिलाची नाही. धावा बनवायला लागतील. आता सुपर 3 मध्ये तुम्हाला धावाचं असेल तर. आता सुपर 6 या मॅचींची ही लास्टची मॅच आहे आणि पहिला ओव्हर खपलाय, दुसरा ओव्हर चालू आहे. धावा तुमच्या फक्त झाल्या 14. परत पायाला लागलाय. चेंडू तिकडे धराला चाललाय. दादू ते चेंडू धरला. एकच धाव मिळाल इथं. 15 धावा. हलू हलू काय नावाचा. अंपायरचा डोफा दुखतय. त्याही चांगला अंपायरचा डोफा दुखतय बोलला की समजाचा लेग बाय. एकच धाव धाव पलकाटावर आहे. अंपायरचा जाम डोफा दुखते. आता बघितलं त्याने सांगला तुम्हाला डोफा दुखते. धावा धाव पलकाटावर आहे इथं 15. या बघ मारलाय वर्षी. ना आलिंग ना डुलिंग कॅच पकडिंग ना बॅटमन आता पॉप पॉप करिंग ना तिकडे जाईंग. नवीन बॅटमन हळूच येईन. बाबू तिकडे खेळ. लय बारीक आहेस. सामान तुझा बारीक आहे. लागला बिगला चेंडू तोपर्यंत आम्हाला यावं लागेल इथून धराला तुला.
धावा आता थांबल्यान धावसंख्या रुसलेली आहे, तिला हसवायला लागल, धावा बनवायला लागतील. जिंकत असेल धावा चौक शक्क मारायला लागतात. मॅच आहे, क्रिकेट बोला की चौक शक्क पाहिजे. पण इथं जास्त बॉलिंग पण भारी केली योगेश दादासनी. पहिली योगेशला 3 चौक मारलं, पण तरी आता महेश आलाय, त्याने विकेट घ्यायला सुरुवात केली, तो धावा देईन आहे. जबरदस्त कट इथं पॉइंटला मारलाय, स्क्वेअर ड्राईव्ह इथं बघला आपण. एकला रनआउट घ्यायला गेलं तर आपण एकीच्या जागेवर 2 मिळल्या, ढेंगांची 2 धावा काढल्या. 16 17 अजून एक वारल, कारण 2 धावा या घेतल्या. 15 वताना या 2 17 धावा धाव पलकाटाव 2 वर खपलं. पहिला योगेश, नंतर मयस. आता कोण येतंय? अंपायर बदललं, स्क्वेअर लेगचा अंपायर आला इथं आता, आणि इथला अंपायर गेला स्क्वेअर लेगला. विजय शेठ बॉलिंग करायला आलाय, त्याचे नावाने विजय आहे, तर विजय मिळेल काय? 17 धावा आहेत, त्याही बॅटिंग पाजवल्या, अशा बॅटी सगळ्या धारबीर दिली ना. 17 धावा फक्त काढल्या. आता 12 चेंडून कती बनवतात. दत्ता शेठ इकडे आलाय काऊ कॉर्नरला फिल्डिंग करायला. 45 रोहित शर्मा जाम आवडते त्याला, हो नुसता गाली गाली असतंय. दत्ता शेठ होऊ द्या वेट, पेक मारू दोघं बसून. चाकणाचा खर्च तुझा. नवर देव बा 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 बायकोला खुश कर, ट्रॉफी घेऊन जा तिचेच हातात देस. 25 तारखेला लगन, मग काय रातभर चॅटिंग चालू असं, नाईट ड्युटी. काय कशी जेवलीस खावलीस सगळा विचारायला लागते बाबा. डीप पॉइंटला ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना नाही समजायचा, पण पहिली बाळांनो मजा असते 6 महिने, मग नंतर काही मजा नाही. एकदा गाडी टेबल शीट झाली की गाडी संपला. पहिला आता त्याला इचरा सगळा. पहिला बायकोला गजरा हाणू, काही मॉलला नेऊ बघायला काय पिक्चर, मग काय नाही पिक्चर भांडी धुवा कपडे धुवा डबं बनवा एवढाच ना. आपला पण सगळा कट मित्र लग्न झाला की काय रे कुठाईस, बायको पाठवी नाही. यबा आला इकडं हवन मारेला, एक धाव घेतली, घ्या झोंब्या काय करता. असं 4 जण लगान पिक्चर आहे का काय हो? एके चेंडू झाला 4 जण गेले. धावा मारल्या, धाव पलकाटाव 21, 21. तिसरा ओव्हर चालू आहे, तिसरा ओव्हर टाकते विजय दादूस. बघू आता काय करते विजय दादूस. इथं टुकू चालू आहे, टुकून मजा नाही. हा प्रोसेस जरा फास्ट पाहिजे, लगेच फास्ट, लगेच पाळला हल्ला पाहिजे लग्न झाला की. एकालाच नको टार्गेट, दत्ता येईन मनात वरडेल परत. रागबीक काय मानू नका, असा जरा कॉमेडी चालू आहे, त्याच्यासाठीच मला बोलवलं. ऐकतं ऊन वारलाय, नुसता काय थंडा कॉमेडी मजा नाही. जबरदस्त अंपायरनी चांगला आऊट, काय अंपायरनी चांगला वाईट. अंपायरला फसवाला, अंपायरला कसं फसवशीव. अंपायर सगळं मुंबई पॅनल्स आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे कधी कट लागली, कधी वाईट, कधी नो देवाचा. पण एक धाव हारली, आता धाव फलकाटावर धावा 22 आहेत. बॅट्समन दीपक आहे. ए बाबा, दीपकने कवरा मारला बघलाम, चक्राने दीपकचा काय बक्षीस नखरा. वा जबरदस्त ठोका, बस नुसतं जबरदस्त बॉल ठोका, भलता काय ठोकू नका. धावपटला व धावा आहेत 28, 2 28. बरा मारला यांनी बॅटमननी, दैन्य अवस्था झाली. 22 फक्त धावा. असा वाकला तिकरा झाला, कमरनशी वाकला नाही, मारला त्याला. अजून याचा चेंडू आहेत वाटतं, 3 आहेत काय यायला. मला वाटलं त्याला 2च चेंडू आहेत, तुम्ही सांगता 3 चेंडू आहेत. बघायला लागल चेकिंग. या ओव्हरचं 3 चेंडू आहेत, 28 धावा, धाव फलकाटप आहेत. आता जरा बऱ्या धावा झाल्या, हे छक्का बरा लागला. हा जबरदस्त पुरा येऊन मारी होता. बॉल तिकडे मंगारी टाकला, बॉल खालशी गेला विकेट किपरच्या हातात. विकेट किपरला थोडासा जवळ आहे, त्याला माहिती आहे पुरं जाऊन मारतय म्हणजे रन आउट करायला भेटल. बराबर डोका आहे त्याचा, याला बोलतात क्रिकेट. बॅट्समन बी दीपक ना, विकेट किपर पण दीपक. दिवं लावा, किती दिवं लावलं आयुष्याचं.
आता नाही, आता नाही, आता इकडे गाडी भर काटली. वाईट दिला अंपायरनी. अजून 2 चेंडू आहेत. धावा बऱ्या झाल्या. तिसरा ओव्हर चालू आहे. मंगशीन 26च होत्या एके मॅचला, आता जरा त्यांच्या बऱ्या झाल्या. 29 झाल्या. मग अजून 6 बॉल नाही, याचे ओव्हरचं 2 बॉल म्हणजे बरं 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 50 ते बनवल्या पाहिजे धावा, तर मॅच जिंकायचा चान्सेस. आता जबरदस्त पुल केलाय तिथं. हाय दादू, पकडला झालं. सोरेगा नाही साला, झुकेगा नाही साला. वाकरे तिकरे बाबलीचा हिरवा पाला, कैच पकड़ेगा साला लेकिन झुकेगा नहीं साला. जाओ तुम तिकड़े तंबू में बम्बू डालने के लिए. दूसरे को पाठवो. धावा आता थांबल्या. 29 धावसंख्या रुसली. बायको रुसली तशी धावा रुसल्या. आता बनवायला लागतील. बायको रुसली की गजरा घेऊन जा. आताच्या बायकोना गजरा नाही, आताच्या बायकोना पिझ्झा लागते. जमाना बदललाय शालू ग माझे मालू. सोन जाई देवा आणि सासू खाई मस्त मस्त मेवा. बॅटमॅन आलाय कोण? गणेश मानसिंग. गणेश शेठ मगशी मगस्त केलेलास मी बघला. छक्को मारे होतास, आता मारायला लागतील. फिल्डिंग बघते, फिल्डिंग बघ. काय लावलाय बघ. त्यांचा पोऱ्या तिथे मॅच बघतोय. खुश झालाय बापासला बघून. असं आहे काय? जबरदस्त. अरे वा, जबरदस्त टोलवलाय चेंडू तिकडं. एक धाव घेतली, दुसरा धाव घेते गणेशने घेतली दुसरी धाव. 31 धावा झाल्या. 3-1 3 ओव्हर कपडा. 3 ओव्हर कपड्यावर 31 धावा. धाव फलकाटावर. इके डूस झाल्या. 3 डूस. 31 धावा. धाव फलकाटावर. आता 6 चेंडू असतील. 7 चेंडून किती धावा? धावा बनवशीव तर जिंकशीव, धावा थांबवशीव तर जिंकशीव. फिल्डिंग वाल्याला जिंकायचा आहे, बॅटिंग वाल्याला जिंकायचा आहे, पण जिंकल एकटाच कोणतरी होईन एकटाच चॅम्पियन. रॉबिन चषक 2025चा रोशन आलाय. रोशन आपले टीमचा नाव रोशन करील काय? गणेश धुवून त्याला मारीन. बघायला लागल. गणेश माग पाटणच्या मॅच होत्या त्या, तो जाम भारी खेळलेला. आता गणेश चमकल काय? कारण आज गणेशचा पोऱ्या दुसरी टीमीन खेळते, त्याच टीमीन बॉलिंग करते. बापूस लेकूस एकेच टीमीन. 6 चेंडू आहेत. 31 धावा. धाव फलकाटावर आहेत. 7 चेंडू धावा कधी येतील बघायला लागल. मॅच रंगलेली आहे. जबरदस्त चमानचे पाठी मारी होता. एक धाव येईल का? येईल. आता आलाय गणेश. बाई अंपायरने सांगलाय काँग्रेसचा पंजा. काँग्रेस पक्षावर अंपायरचा प्रेम आहे म्हणून दाखवते पंजा. एक धाव आली. धाव फलकाटावर 32. 5 चेंडू आहेत. फिल्डिंग फिरवली जात आहे. इकडची तिकडची इकडं. कारण उजवानं डावा हे असलं की डोका दुखायला लागते. जबरदस्त चेंडू पडला. जाम फास. गणेशला समजला नाही. गरज नाही याची. एक गेली तर जाऊ दे. इकडे बघा. या नसीब ही खराब तो क्या करेंगे हमारे अशोक मामा सराफ. अंपायरने इकडे वाईट आणि या धावा 6 अंपायरने चांगल्या धावा. नसीबी गांडू तो क्या करेगा पांडू. टांगा पलटी, घोडे फरार. 1 धाव होती त्या 5 दिल्या. असा करतान काय कधी बालाव? फिल्डिंग नीट करा. वाईट +5 म्हणजे जामच भारी. आधीच दुष्काळ न दुष्काळान 13वा महिना. जाम बेकार. आधी दारू मिलाची पंचायत ना चाकणा होता तो पण आता गेला हातांशी. हा भवंडल आलाय. धुरला तसा आहे ग्राउंडवर. सांगा इथले नगरसेवकाला जरा आम्हाला ग्रीन ग्रास करा, जरा कोटलाचा मैदान वाटू दे जरा.
अंपायरचा इशारा पंजा म्हणजे इथं बाईच. मगाशी चुकी केली गणेशला 5 धावा. या 5 धावा मला वाटते यांना मागान पडतील. या 5 धावांची मुलंही हरावा नाही मला असं वाटते की या घातकी असतात धावा त्या वाचवायला लागतात तुम्हाला. मारून जाऊ दे 6 बॉल 6 मारू दे काही इजा नाही काय दुखापत नाही. अशा धावा गेल्या की टेन्शन आहे. योबक मारलाय बघ गणेश दादासनी जबरदस्त. दादासनी मारलाय चक्रा ना काय बघशील दादासा नखरा न पोऱ्या एवढा खुश. मंगशील मला आलता भेटायला सर बोलतो तुम्हीच बघ जरासा बोला आम्हाला मजा वाटते ऐकायला. बोलतं आता तुला मजा वाटते तर ठीक आहे काय बोलू बरं आहे तर कोणला तरी आवडते नाही. धावा धावपलकाटावर झाल्या 45 4 5 45. आता ही स्ट्राईक नसती बदलली तर या धावा वार. कंचे तरी रिक्षामध्ये बुट्टा होती शूज होती हे बघा कोणचा आहे ते घेऊन जा इथून. या बघ जबरदस्त अजून या गोल जबरदस्त 1 नंबर. वाकरे तिकरे बाबलीचा हिरवा हिरो अप्पाला छक्का मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. ईशाल टाक उपटी हालत बेकार यांची झालेली आहे. 51 धावा धावपलकाटावर. अरे जुलाब लागल समोरच्याला जरा हलू मारा. एकदमच कुटान पारलाय 51 धावा धावपलकाटावर. एक चाबूक जबरदस्त काय रे बाबा बाबा खतरनाक एकदम समोर मारलाय चौका. धावा वारल्या झाल्या 55 5 55 सांगितलं 55. रिक्षामध्ये कोणाचं शूज घ्यायला या नाही तर मॅन ऑफ द मॅच देऊ. नवीन असली तर डायरेक्ट 55 धावा धावपलकाटावर. जबरदस्त कार्पेटला गुलगुल्या करत आग लावी चेंडूवाला इकडं एक धाव घेतली दुसरी धाव घ्यायचा इकडं कुठं आवतलाय बघ. चेंडू आवता काशीला आणि चेंडू आवतते वाशीला. अशोक विराट कोहलीचं आणि रोहित शर्माचं जाम फॅन दिसतात इथं. 57 झाले धावपलकाटावर धावा 58 मला वाटते पाहिजे. 24 चेंडू खपलन आता येतील ते 24 चेंडू बनवायच्या धावा धावपलकाटावर 58. आता कॉमेंट्रीसाठी आमचा राज दादूस येणार आहे. बघूया त्यांचं देखील स्वागत आहे. सरपंच साहेब या तुमचं स्वागत आहे. बाबा या तुमचं स्वागत आहे. बुवा धन्यवाद पाटील साहेब. या ठिकाणी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संदीप पवार साहेब आल्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष असे स्वागत. साहेब आपण आलात अनमोल वेळ दिल्याबद्दल कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष असे स्वागत. आपण बसून घ्यायचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो यस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. घेरा रातेगड. आता माझ्या साठी समालोचक आहेत रवींद्र पवार झरेआळीचे. ते देखील समालोचन करतात. त्यांना सुद्धा आम्ही मध्ये मध्ये संधी देऊ. आम्ही दोघे मिळून कॉमेंट्री करू. धन्यवाद राजेंद्र सपकाळ साहेब. गोजेगाव संघासमोर अतिशय अवघड असं लक्ष ठेवलेलं आहे ते घेरा तातेगड संघाने.
गोजेगाव संघाला 24 चेंडूमध्ये 58 धावा चेस करायचे आहेत. तर त्यासाठी गोजेगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. खाली आहे ते पण आहे. चला सामन्याकडे वळूया. पहिलं षटक घेऊन येते गणेश, त्याचा सामना करेल. या ठिकाणी मात्र परतावं लागतंय. महेशला मात्र परतावं लागतं. खूप मोठी चूक गोजेगाव संघाला. यस कॅमेरामॅन इकडे जरा कॅमेरा फिरवा. मॅन ऑफ द मॅच चालू आहे. मॅन ऑफ द मॅच सचिन बाहुबली, सचिन यादव बाहुबली 2 षटकार मारले होते आणि धुईलवाडी संघाला पराभूत केलं होतं. तोच आज सचिन जाधव. उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते, संदीप पवार यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. बेस्ट ऑफ लक पुढील मॅचसाठी. चला नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत योगेश. महेश गेल्यानंतर मात्र योगेश. आणि धावांचा जर डोंगर उभा असला तरी पण गोजेगाव संघामध्ये जबरदस्त असे फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. महेश गेल्यानंतर योगेश आला. योगेशच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तरी हा भाई स्फोटक फलंदाज आहे. बघा हेलिकॉप्टर प्रयत्नामध्ये आणि इथे गॅपमध्ये माझ्या चेंडू तत्पूर्वी दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि इथे बघा 1 टप्पी 2 टप्प्यात 4थ्या टप्पीत बॉल बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. इथे मात्र नक्कीच खातं खोलतोय गोजेगाव संघाचं. स्कोरबोर्ड जाऊन पोचतोय तो म्हणजे 4-1 बाद 4. सरासरी 14.5चा रन रेट हवा आहे तो म्हणजे गोजेगाव या संघाला प्रति ओव्हरच्या पाठीमागे 15 धावा केल्या प्रति ओव्हरला तर कुठेतरी संघ जिंकेल हे सचिनला आणि योगेशला माहीत आहे. आणि एक तर शिस्तबद्ध असे खेळाडू आहेत. गोजेगाव संघाला सामना जिंकून देतील अशी अपेक्षा आहे कर्णधार यांच्याकडून. बघूया. गणेश अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. घेरादातेकर संघाकडून त्यांच्या गावचे सुद्धा समाजसेवक असतील तिकडे मॅच बघतायत त्यांची. या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी. चेंडू जाते तो म्हणजे आणतो याच्या हातामध्ये. पुढचा चेंडू गणेश यांचा सामना करेल योगेश. गणेश टू योगेश. पुढचा चेंडू या ठिकाणी मध्ये गॅपमध्ये मला चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख असा फेकी गेला आहे. परंतु या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल सचिन आणि योगेशच्या माध्यमातून. सचिन याच्या बॅटमध्ये जर बॉल आला तर तो बाउंड्रीच्या बाहेरच जाणार. आपण अगोदरच्या मॅचमध्ये थोडा पाहिलंय अतिशय उत्कृष्ट असे फटकेबाजी करणारामध्ये माहीर आहे तो म्हणजे सचिन. गणेश टू सचिन. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय बीट केलंय. चेंडूपर्यंत जावं लागेल ते म्हणजे सचिन याला. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. थोडंसं फुटवर्क करण्याची गरज आहे आणि चेंडू जातो तो म्हणजे अंतु मांडवकर यांच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या जाऊन बसते ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 चेंडू आणि 5 धावा. 58 धावाचा पिछाट करताना पाठलाग करत असताना कुठेतरी स्फोटक फलंदाजीची गरज आहे ती म्हणजे गोजेगाव या संघाला. पुढचा चेंडू गणेश मानसिंग यांचा सामना करेल सचिन. आणि इथे मात्र
चोरकस पुन्हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय किरण मांडावकर याच्यामध्ये. चेंडू उचलणं फेकणं तत्पूर्वी एकच धाव मिळणार या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे 6 बिनबाद 6. यस रवी, तुम्हाला काय वाटते? 14.5चा रन रेट हवा खरं तर गोजेगाव या संघाला, परंतु अतिशय उत्कृष्ट टिचून गोलंदाजी केली ती म्हणजे गणेश मानसिंग. कुठेतरी कमबॅक केले पॉवर प्लेमध्ये घेरा दातेगड संघाने. रवी, घेरा दातेगड संघाकडे पाहायला गेलं तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे आणि गोजेगाव संघाकडे असणारी फटकेबाजी. प्रथमतः महेश हा पहिल्या षटकामध्ये बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी आलेला योगेश पवार हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या जोडीला सुद्धा सचिन हा ही जोडी महत्वाची असेल गोजेगाव संघासाठी. दोन्ही स्फोटक फलंदाज आहेत कारण 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये विजयासाठी जरी अवघड लक्ष असलं तरी ही जोडी जर मैदानामध्ये असेल तर स्फोटक फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नक्कीच नेऊ शकते. घेरा दातेगड संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज शिवम. सामना करतील शुभम, सामना करतील सचिन. पहिल्या चेंडूवर अति आक्रमण झालेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहूया झेल होतो का आणि हा झेल सुटला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावेने भर. झेल सुटला की मॅच सुटली पाहूया. सचिन यांची झेल सुटणे म्हणजे अवघड असं आव्हान घेरा दातेगड संघासाठी. शुभम यांचा दुसरा चेंडू सामना करेल सचिन. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लेग दिशेने टोलवलेला आणि हा एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत संघाची धावसंख्या पोहोचते 10. सचिन हे अतिशय प्रयत्न करत आहेत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. शुभम यांचा तिसरा चेंडू सामना करील सचिन. परत एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु झेल सुटला. परत एकदा सचिन याला जीवदान. काहीस खराब असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाजी होत असताना त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. 2 झेल सोडले ते सुद्धा सचिन कदम हिटमॅन गोजेगाव संघाचा, याच्या 2 झेल सोडले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11च्या घरात. 11. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली होती 11. यस यस चेकिंग करतोय. यस चेक करतोय. पंचांवरती डिसिजन असेल कारण त्या ठिकाणी तो कॅमेरा गेलेला नाही आहे, तो कॅमेरा इकडे फिरलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचाने निर्णय द्यायचा आहे. विकेट. ओके आउट. परतावं लागतंय. स्टंपला पाय लागलाय काय पंच? यस स्टंपला पाय लागलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे.
आताची रन नाही आहे ना सर? नाही. ओके, एकही रन नाही. सचिनला परतावं लागतंय. सचिनचा पाय लागलेला आहे स्टंपला, त्यामुळे त्याला डगआउटच्या दिशेने जावं लागतंय. दुसरा आदरा मिळतोय. पाय लागला असेल तर खेळाडूने स्वतःहून जायचं आहे. थांबा 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 सर, 1 मिनिट थांबा थांबा. पंच थांबा, चेक करतात. 1 मिनिट थांबा. वेट वेट वेट, चेक करतोय, थांबा. बॅट लागली ना स्टंपला सर? पाय लागलाय रनिंग करताना? नाही, बॅट मारताना नाही लागलाय. नाही लागलाय तेव्हा. 1 मिनिट थांबा. थांबा सचिन, थांबा. थांबा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. थांबा थांबा, इकडे या. थांबा. कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाहीये. निर्णय योग्य तो दिला जाईल. थांबा जरा. नाही. ओके, चालेल. आउट आहे, आउट. पाय लागला असेल सचिन तर तुला सुद्धा माहिती असेल. तुझा जेव्हा तू 6 मारताना पाय लागलेला आहे स्टंपला, त्यानंतर 6 मारून झाल्यानंतर पाठी गेलायच आणि पाय लागला असं. गणेश मानसिंग सारखे खेळाडू भागात कमी आपल्याला मिळतील. एक प्रामाणिक असा खेळाडू आहे.
पुढील बॅट्समन आहे दीपक. या ठिकाणी मला वाटतं खजिना घेऊन आलेले आहेत. परत एकदा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चेंडूच्या पाठी 2-2 क्षेत्ररक्षक असताना चेंडू जातो ते सीमा पार चौकार. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, आपण खजिना घेऊन आला असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं स्वागत आहे कमिटीच्या वतीने. गणेश शिर्के साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 14. दुसऱ्या ओव्हरचे अजून काही 2 बॉल बाकी आहेत. बघूया, अतिशय शांत गतीचं क्रिकेट. 58 धावांची गरज आहे. चौकार, षटकार, धुवाधार फलंदाजी करावी लागणार आहे गोजेगाव संघाला. परत एकदा सन्मान दिलाय. चेंडू जातो सीमा रेषेपार षटकार. दीपक याच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार आणि षटकार संघाला विजयाच्या दिशेने नेण्यामध्ये प्रयत्न करत आहेत तो दीपक. संघाच्या धावसंख्येमध्ये 10 ने भर संघाची धावसंख्या पोहोचत आहे ते 20 च्या घरात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे शुभम. सामना करतील दीपक. परत एकदा मोठा फटका. चेंडू जात आहे सीमा रेषे पार खणखणीत षटकार. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळत आहे गोजेगाव संघाकडून. दीपक यांच्या बॅटमधून चौकार, षटकार, षटकार. सुंदर अशी फटकेबाजी. विजयासाठी गोजेगाव संघाला 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजून सुद्धा गोजेगाव संघाचे 32 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 26 आणि विजयासाठी 12 चेंडू 32 धावा. अजून सुद्धा गोजेगाव संघाचे हिटर योगेश आणि दीपक मैदानामध्ये. प्रति ओव्हरला 16 धावांची आवश्यकता आहे गोजेगाव संघाला विजयासाठी आणि ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे फलंदाज सुद्धा आहे दीपक आणि योगेश. दोघे अजून सुद्धा मैदानामध्ये. 2 षटकामध्ये खेळ कुठेही पलटू शकतो. गोजेगाव संघाचा विजय झाला तर राज सपकाळ यांच्याकडून 251 पारितोषिक आलेलं आहे. गिराता तेगड संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. विशाल सामना करेल योगेश. बारा चेंडू 32 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. मोठा फटका जात आहे सीमा रेषे पार खणखणीत षटकार. योगेशांच्या बॅटमधून फटकेबाजी पाहायला मिळत आहे. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. संघाची धावसंख्या पोहोचत आहे 32 च्या घरात. विजयासाठी 11 चेंडू 26 धावा. राज सपकाळ यांच्याकडून विजय झाला गोजेगाव संघ तर 251 पारितोषिक. परत एकदा ऑफच्या दिशेने मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा मोठा झटका गोजेगाव संघाला योगेशाच्या रूपामध्ये. गरज नसताना आपला झेल देऊन तंबूमध्ये परतत आहे ते योगेश.
काहीस नाराजीचं वातावरण गोजेगाव संघामध्ये. योगेशाची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज. ओके, न्यू बॅट्समन दत्ता स्वतः चौकार षटकार खेळण्यामध्ये माहीर आहेत. स्कोअर बोर्ड जाऊन बसतोय 32 8 चेंडू 26 धावा. परत एकदा चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुट. एक धाव पूर्ण. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मागावं लागत आहे ते गोजेगाव संघाला. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 33च्या घरात. नऊ चेंडू 25 धावांची गरज गोजेगाव संघाला. दीपक याने या पाटील षटकामध्ये अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली होती. परत एकदा मोठा फटका त्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल बाद. गोजेगाव संघाचा दीपक हा मोठा फटकेबाजी करणारा फलंदाज तंबूमध्ये जात असताना गोजेगाव संघाला 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि गोजेगाव संघ विजय झाला तर राज सपकाळ यांच्याकडून 251चं पारितोषिक देण्यात येणार आहे. दीपक याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अशोक. 8 चेंडू 25 धावा. पंच खराब चेंडू. आठ चेंडू 24 धावा. आठ चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना सामना करेल अशोक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावेवर समाधान मानावं लागत आहे ते अशोक याला. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. संघाची धावसंख्या 36. विजयासाठी 7 चेंडू 22 धावा. काहीसा अवघड, परंतु 2 मोठे फटके मिळाले तर संघ आपल्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटून चेंडू गेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 6 चेंडू 20 धावा. चला स्पीड अप करा. 6 चेंडू 20 6 समीकरण आहे. सोपं आणि तितकंच अवघड आहे. आता बघूया कोण गोलंदाजी करतायत. गणेश मानसिंग कर्णधार आहेत. बघूया काय करतायत. स्वतः मोलाला देत आहेत की दुसरा ऑप्शन काही आहे त्यांच्याकडे.
येस, मला वाटतं पॅडी प्रदीप भोसले यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडूमध्ये 20, 20मध्ये 6. या ठिकाणी एक कॉल येतोय घेरा जातेकर संघाकडून. निळू फुले यांचा, अर्थातच विष्णू सूर्यवंशी ते गावावरून मॅच बघत आहेत लाईव्ह. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत पॅडी. 6मध्ये 20, अतिशय सोपं आणि तितकंच अवघड असं आव्हान दत्तेज मैदानामध्ये आहे. दत्तेज पण चौकार षटकारामध्ये मारू शकतो, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. परंतु क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरेल. बघूया 6 चेंडू आणि 20, 20 आणि 6, सोपं तितकंच अवघड असं आव्हान. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन येतोय घेरा दातेकर संघाकडून प्रदीप भोसले. छोटासा रनअप आहे. पॅडी यांचा सामना करेल दत्तेश. 6-20, 20-6 असं समीकरण. पुढचा चेंडू पॅडी यांचा सामना करेल दत्तेश. या ठिकाणी मात्र दत्तेशने हात खोलून इथे मात्र षटकार. येस, 6. पहिल्या चेंडूवरती जोरदार असा प्रहार केलाय तो म्हणजे दत्तेशने, आणि मला वाटतं इरादे स्पष्ट केलेत गोजेगाव संघासाठी. 5 चेंडू 14 धावा. अतिशय सोपं. प्रदीपला थोडंसं टिचून गोलंदाजीची गरज आहे आपल्या संघासाठी. आपल्या कर्णधारांनी विश्वास ठेवून आपल्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे, परंतु येणाऱ्या काळच ठरवेल की कोण जिंकेल. पुढचा चेंडू पॅडी यांचा दत्तेश. गोजेगाव संघाला एक ऑफर आहे, संघ जिंकला तर 251 रुपयाचं पारितोषिक राज सपकाळ यांच्याकडून. परंतु बघूया क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं. पुढचा चेंडू पॅडी यांचा सामना करेल दत्तेश. या ठिकाणी मात्र दत्तेशने त्यामध्ये मला तर चेंडू तत्पूर्वी दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न आहे, आणि या ठिकाणी मात्र दत्तेशला मात्र परतावं लागतंय. किती मोठी चूक केली ती म्हणजे दत्तेशनी. काही गरज नव्हती, दत्तेशला सुरक्षित क्रीजमध्ये खरं तर उभं राहण्याची गरज होती, परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी आय कम्युनिकेशन थोडंसं मिस केलं ते म्हणजे फलंदाज अमित यांनी. दत्तेश चांगले हिट मारत होता आणि शटल होता तो म्हणजे फलंदाजीसाठी, परंतु इथे मात्र अमितने चूक केली. परंतु अतिशय सोपा आहे, अजून सुद्धा मॅच हातामध्ये आहे. अच्छा, अमित आलेला आहे. ओके, अशोकने चूक केली होती शाळा. चला, अशोकने चूक केली होती, परंतु बघूया ते आता आलेले आहे ते अमित सुद्धा चांगले फलंदाज आहेत गोजेगाव संघाकडे. चला, स्पीडअप करायचं. चला फलंदाज थोडं रनअप करायचं आहे. अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. याच्यानंतर मला वाटतं की टॉप 3चे सामने चालू होतील. आता तिसरा चालू आहे, तिसऱ्या फेरीतला. हा मध्ये जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. पुढचा चेंडू पॅडी यांचा सामना करेल अमित. या ठिकाणी क्लीन बोर्ड. त्रिपराजित केलंय अमितला आणि परतावं लागतंय. तू चल मैं आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते, ती म्हणजे गोजेगाव संघाची. तीन तेरा आता कोणाचे वाजणार बघूया. अजून सुद्धा मॅच आहे, अजून सुद्धा गोजेगाव संघाकडे मॅच आहे. 3-13 आणि आता कोणाचे वाजणार 12 बघूया. रोशन आलेला आहे, नौशान. बघूया आपला काय नावाप्रमाणे काही कामगिरी करतायत का रोशन. 3-13 जवळजवळ सामना 99% घेरा दातेकडे या संघाकडे झुकताना दिसतोय. परंतु बघूया आता काय रोशन आलेले आहेत. फलंदाज जेव्हा येतो त्याला तर सेट होण्यासाठी जरा वेळ लागतो, परंतु बघूया काय करतायत. 3-13 पॅडी सुद्धा एक अनुभव आहे पॅडीकडे. पुढचा चेंडू पॅडी यांचा सामना करेल रोशन. या ठिकाणी मात्र जोरकस मारा हवेमध्ये. जेलचा चान्स किरण मांडाकर सोडणार नाहीत. त्यांना माहिती आहे जर मांडवाखाली जर कॅच सोडली तर गावाला गेल्यावर काही खरं नाही. तिकडे निळू फुले लाईव्ह बघतायत. विष्णू सूर्यवंशी अर्थातच निळू फुले. त्याच्यानंतर ना बॉल आउट झाला तर मग फायनलला जिंकेल. जो बॉल आउट मध्ये जो जिंकेल तो फायनल आहे. 1 किशोर आणि तुम्ही ना तिन्ही टीम. ओके, नाही बॉल आउट पद्धत आहे आता. ते चिठ्ठ्या बिठ्ठ्या काही नाही.
चला आता मात्र जवळ 100% तर सामना घेरा दातेगड संघ. यानंतरचा एक कॉल आहे, इम्पॉर्टंट कॉल आहे विजेत्या संघासाठी. बॉल आउट होणार, बॉल आउट. सगळ्या टीम मधील तिकडे पिच वरती जायचं आहे. तिन्ही टीम, वनकुसवडे, कारवट आणि हा विन टीम, यामधला जो विजय होईल त्या टीम मधून. चला विजय 2-13. ओके, गुड बॉलिंग बाय पॅडी. इथे म्हणता रनआउट, धावचीत व्हावं लागतंय विजयला. गोजेगाव संघ जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये. शेवटचा चेंडू असावा आणि 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू, 13 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या गोजेगाव, बॅटर पाठवायचा आहे फटाफट. ओ शिंदे साहेब, पिच मध्ये किती प्लेयर जाणार? चला शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र सुरेख. अभिनंदन गोजेगाव, हार्ड लक. नो बॉल आहे, सॉरी नो बॉल, फ्री हिट आहे. अजून सुद्धा मला वाटतं अजून एखादा 6 मारला आणि जर फ्री हिट मिळाली तर गोजेगाव संघ जिंकू शकतो. यस हाईटचा आहे, हाईट नो आहे. आता मला वाटतं 12 धावा पाहिजेत. 1 बॉल 12. पॅडी टू सुरेख, चौकार जाईल यामध्ये काही शंका नाही. 4 रन्स. चला तिन्ही टीम आतमध्ये यायचा आहे. वनकुसवडे, कारवाट आणि घेरा दातेगड. या आता बॉल आउट होणार आहे, बॉल आउट होणार आहे. जो बॉल आउट मध्ये जो जिंकेल तो